तर बघा मित्रांनो, प्रॉब्लेम घ्यायच्या आधी थोड्याफार कन्सेप्ट आहेत. ह्या कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला लक्षातच येईल. आणि हा चॅप्टर एकदम सोपा आहे. फिक्स्ड बीम हा पहिला चॅप्टर, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस लक्षात येते. तर बघा मित्रांनो, पोझिशन ऑफ सेंट्रॉइड एक्स बार अँड एरिया ए. बघा सेंट्रॉइडला एक्स बार म्हणलेला आहे, आपण म्हणलेला आहे बघा -6A1 एक्स बार असतो. ठीक आहे, म्हणजे एक्स बार म्हणजे पोझिशन ऑफ सेंट्रॉइड असणार आहे. अँड एरिया ए जो एरिया असणार आहे तो त्या डायग्रामचा तो एरिया ए न डिनोट केलेला आहे ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट फॉर सम स्टँडर्ड केसेस. स्टँडर्ड केसेस बघायचा आहे मित्रांनो, 3च केस आहेत आणि 3 केसनुसार बघायचं आहे. तर केस 1, सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू सेंट्रल पॉईंट लोड. ज्यावेळी सेंट्रल पॉईंट लोड असेल, बीम आहे, सेंट्रल पॉईंट लोड म्हणजे हा स्पॅन एल असतोय, मग हाफ हा L2 असणार आहे, हाफ L2 असणार आहे. लक्षात येते, ज्यावेळी पॉईंट लोडच्या डाव्या साईडचा L2, उजव्या साईडचा L2 असणार आहे. मग हा ए बी आणि जिथं पॉईंट आहे तिथं सी म्हणू शकतो. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, बेंडिंग मोमेंट डायग्राम. बेंडिंग मोमेंट तुम्ही कुठंही जावा, मला वाटतं पहिल्या लेक्चरला पण सांगितलेलंच होतं, WL/4 असतोय. याची बेंडिंग मोमेंट WL/4 असते आणि तो x1 किती असणार आहे, L/2 असणार आहे. आणि x1 आणि x2 सुद्धा L/2, कारण का बरोबर ह्याचा CG कुठं असणार आहे, ए पासून बरोबर निम्म्यावरती असणार आहे, हा सुद्धा निम्म्यावरती असणार. ठीक आहे, आणि ह्याची बेंडिंग मोमेंट WL/4 असणार आहे. बघा मग एक्स बार इज इक्वल टू सेंट्रॉइडल डिस्टन्स ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम फ्रॉम ए अँड बी. म्हणजेच काय असणार आहे, L/2 फ्रॉम ए अँड बी. बी पासून घ्या किंवा ए पासून घ्या, L/2 असणार आहे. ठीक आहे. मग बघा ह्याचा एरिया काय असणार आहे, ए इज इक्वल टू एरिया ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट दॅट इज सिमेट्रिकल ट्रँगल. सिमेट्रिकल ट्रँगल आहे ना, कारण दोन्हीच्या साईड सगळ्या सेम आहेत. ठीक आहे, त्यामुळे काय येणार आहे बघा, 1/2 हाईट इंटू बेस असणार आहे. ट्रँगलचा फॉर्म्युला काय असणार आहे, तर ट्रँगलचा फॉर्म्युला काय असणार आहे, 1/2 हाईट इंटू बेस. हे बघा इथं लिहिलेलं आहे बघा, एरिया इज इक्वल टू 1/2 हाईट इंटू बेस असणार आहे. ठीक आहे, 1/2 हाईट इंटू बेस. मग एच काय आहे, WL/4 आणि बी एल असणार आहे. बघा इथं एच म्हणजे हाईट किती असणार आहे, WL/4 आणि बेस किती असणार आहे, लेंथ एल असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच हाईटच्या ठिकाणी WL/4 आणि बेसच्या ठिकाणी एल पुट करणार आहे. म्हणजेच काय, 1/2 हाईट इंटू बेस म्हणजेच 1/2 WL/4 इंटू एल. म्हणजेच काय, एरिया काय असणार आहे, WL²/8 असणार आहे. WL²/8 असणार आहे. ठीक आहे, मग आता बघू शकतोय केस सेकंड बघू शकतोय आपण. केस सेकंड बघा मित्रांनो, काय आहे, सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड. आता जो काय हा सेंट्रिक लोड झाला, सेंट्रलला लोड असल्यामुळे सेंट्रिक लोड झाला, हा इसेंट्रिक लोड आहे. इसेंट्रिक लोड बघा मित्रांनो, ए आणि बी आहे. सेंट्रलचा अवे फ्रॉम द सेंटर लोड आहे, तो पॉईंट लोड W दाखवलेला आहे. आणि जे लेफ्ट साईडचा आहे त्याला ए डिस्टन्स म्हणलेला आहे आणि राईट साईडचा आहे त्याला बी डिस्टन्स म्हणलेला आहे. टोटल स्पॅन एल म्हणलेला आहे. समजा बायचान्स W इथं असता तर ए इकडच्या बाजूलाच म्हणलं असतं आणि बी तिकडच्या बाजूला, म्हणजे किती डिस्टन्स आहे ते तेवढं टाकलं असतं. मग बघा मित्रांनो, त्याचा मॅक्झिमम बेंडिंग मुवमेंट डायग्राम सिम्पली सपोर्टेड बीमची किती येणार आहे, WAB/L असणार आहे. आणि ज्यावेळी हा CG, ह्याचा CG कुठं असणार आहे मित्रांनो, ह्याचा CG कुठंतरी ह्या इथं येणार आहे. लक्षात येते, हा CG इथं कुठंतरी येणार आहे. तर तो CG इथं कुठंतरी येणार आहे. CG इथं कुठंतरी आल्यानंतर नाही ह्याचा एक्स बार किती येणार आहे, L+A/3 असणार आहे ए पासूनचा, आणि बी पासूनचा L+B/3 असणार आहे. ठीक आहे, तर बघा मित्रांनो काय म्हणलेलं आहे, ज्या त्यावेळेला मी प्रॉब्लेम सांगितलेला आहे त्या त्यावेळेला लिहून घेत चला. x1 बार किती असणार आहे बघा, जर ए पासून घेतला तर L+A/3 असणार आहे, आणि जर बी पासून घेतला तर त्याला x2 म्हणायचा आहे आणि तो L+B/3 असणार आहे. बघा इसेंट्रिक लोडचा जर रिॲक्शन फाइंड आउट करायचं झालं तर WB/L असतोय आणि इथं WA/L असतोय. हा ए इकडं टाकतात, W आहे तसा हा ए इकडे घेतात आणि टोटल /L असते आणि इथं WB/L असतोय. पण इथं घेताना काय घ्या, L+A. बघा आपण इथं घेताना बी घेतोय, आपण लक्षात ठेवताना काय घेतोय, इकडची रिॲक्शन काढताना बी इकडं आहे असं लक्षात ठेवतोय, आणि इथं सेंट्रॉइड काढताना बीच असेल असं कन्सिडर होते. तर तसं कन्सिडर काय करू नका, L+A/3 आणि L+B/3 असणार आहे. हा इकडून असणार आहे. लक्षात येते, बघा इथं मी ॲरो दाखवतोय, हा इकडं जातोय आणि हा तिकडून इकडे येतोय. ठीक आहे.
तर बघा एक्स बार L+A/3 फ्रॉम ए म्हणलेलं आहे बघा, आणि x2 L+B/3 फ्रॉम बी म्हणलेला आहे. मग बघा एरिया काय असणार आहे, एरिया ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम हाईट इंटू बेस असणार, 1/2 हाईट इंटू बेस. हाईट इंटू बेस काय असणार आहे बघा, 1/2. हाईट किती असणार आहे, सॉरी इथं BS म्हणलेलं आहे, 1/2 हाईट इंटू बेस. मग बघा एरिया इज इक्वल टू 1/2च्या खाली 1/2 येणार आहे. बी म्हणजे किती असणार आहे, बी म्हणजे L असणार आहे. बी म्हणजे L म्हणजेच काय, हा टोटल बेस असणार आहे तो L असणार आहे. ठीक आहे, म्हणजे इथे L घेतलेला आणि H म्हणजे WAB/L म्हणजेच ही हाईट असणार आहे. ही हाईट ट्रायंगलची WAB/L असणार आहे, तर WAB/L. ठीक आहे. आता केस थर्डमध्ये काय असणार आहे बघा, सिम्पली सपोर्टेड बीम सब्जेक्टेड टू युडियल ओव्हर एंटायर स्पॅन. आता युडियल ओव्हर एंटायर स्पॅन असणार आहे. तर बघा मित्रांनो, एंटायर स्पॅनवरती असेल. आता तुम्हाला ह्या प्रॉब्लेममध्ये हाफ स्पॅन युडियल असं काय देणार आहे, दिला तर पूर्ण एंटायर स्पॅनवरती देणार आहेत. मग पूर्ण एंटायर स्पॅनवरती दिल्यावर हा A पॉईंट म्हणलेला आहे, हा B पॉईंट म्हणलेला आहे, हा C का म्हणलेला आहे, कारण बेंडिंग मोमेंट ॲट मॅक्झिमम सेंटरला येणार आहे, त्यामुळे सेंटरला C म्हणलेला आहे, आणि हा स्पॅन L असणार आहे. तर याची बेंडिंग मोमेंट डायग्राम बघा सर्क्युलर असणार आहे, आणि पॉईंट लोडची काय असणार आहे बघा मित्रांनो, ट्रायंग्युलर असणार आहे, ट्रायंग्युलर. ठीक आहे, आणि एवढेल असेल तर सर्क्युलर असणार आहे. ठीक आहे, मग त्याची हाईट काय असणार आहे, WL²/8. आता हा कसा आला, ॲक्च्युली हा कसा आला हे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स किंवा मॉसमध्ये तुम्ही शिकलेलंच आहे. ठीक आहे, मग आता हा x1 बार किती असणार आहे, A पासून L/2, आणि x2 किती असणार आहे, B पासून L/2, म्हणजे सेंटरच येणार आहे. ठीक आहे, आणि जो काय ह्याचा फॉर्म्युला बघा मित्रांनो, एक्स बार इज इक्वल टू सेंट्रल डिस्टन्स ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम फ्रॉम A and B. एक्स बार काय असणार आहे, A आणि B पासून सेंट्रल डिस्टन्स असणार आहे, ते किती असणार आहे, L/2 असणार आहे. मग L/2 फ्रॉम A and B म्हणलेलं आहे. A and B A पासून घ्या किंवा B पासून घ्या, L/2च असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ना एरिया ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम. एरिया ऑफ फ्री बेंडिंग मोमेंट डायग्रामचे एरिया काय असणार आहे, हा सर्क्युलर असल्यामुळं 2/3 ऑफ हाईट इंटू बेस. तुम्ही बघा मित्रांनो, एरिया सर्क्युलरचा एरिया फाइंड आउट करताना कसा फाइंड आउट करशील, तर π/4d² असा वगैरे करशील, आणि त्याला डिवाइड/2 करशील, म्हणजे हाफ सर्कल झाला. पण तो करेक्ट हाफ सर्कल असतोय, म्हणजे कसा असतोय, बरोबर हा हाफ सर्कल असतोय. पण इथं बेंडिंग मोमेंट डायग्राम वगैरे येताना कशी येणार आहे, ही अशी वगैरे येऊ शकते, अशी येऊ शकते, किंवा टोटली ही अशी येऊ शकते, त्यामुळं हा सर्क्युलर होऊ शकत नाही. त्यामुळं ह्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, 2/3 ऑफ हाईट इंटू बेस. ठीक आहे, 2/3 ऑफ हाईट इंटू बेस. मग बघा 2/3 हाईट किती आहे, हाईट याची WL²/8, हाईटच्या ठिकाणी WL²/8 टाकलेला आहे, आणि बेस किती आहे, टोटल L, म्हणजे 2/3 ऑफ L WL²/8 असणार आहे, हा एरिया असणार आहे. ह्या स्टँडर्ड केसेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. स्टँडर्ड केसेस लक्षात ठेवल्यानंतर ना बघा नेक्स्ट काय असणार आहे, ॲनालिसिस ऑफ कंटिन्युअस बीम. आता स्टेप लक्षात ठेवायचे, स्टेप पुन्हा तुम्ही ज्या त्यावेळेला लक्षात ठेवा काय काय करणार आहे आपण. तर बघा स्टेप वन इच स्पॅन ऑफ कंटिन्युअस बीम इज ॲज्युम्ड टू सिम्पली सपोर्टेड, फाइंड फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम. प्रत्येक स्पॅन हा सिम्पली सपोर्टेड आहे असं पहिल्या स्टेपला कन्सिडर करायचं, आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करायचा. नेक्स्ट स्टेप, कॅल्क्युलेट एक्स बार फ्रॉम द फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम, म्हणजे एक्स बार फाइंड आउट करायचा आहे, सेंट्रल डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, A पासून B पासूनचं, लक्षात येते. आणि थर्ड स्टेप, फाइंड सपोर्ट मोमेंट बाय अप्लाइंग द क्लेप्रॉन्स थेरम ऑफ थ्री मोमेंट, ड्रॉ एंड मोमेंट डायग्राम अँड ड्रॉ कंबाईंड डायग्राम. ज्यावेळी एंड मोमेंट डायग्राम काढा आणि फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम सिम्पली सपोर्टेडची डायग्राम काढलेला आहे, त्याच्यावरती कंबाईंड डायग्राम तुम्ही काढू शकताय. नेक्स्ट स्टेप, फाइंड सपोर्ट रिॲक्शन बाय कन्सिडरिंग द सपोर्ट मुवमेंट. सपोर्ट रिॲक्शन फाइंड आउट करा, तिथं सपोर्ट मुवमेंट आहेत असं कन्सिडर करायचं. आपण फिक्स्ड मुवमेंटला बघा ॲट द एंडला मुवमेंट कन्सिडर करून RA आणि RB फाइंड आउट केलेलं आहे, ती ही इथं स्टेप येणार आहे. नेक्स्ट स्टेप बघा, डू शिअर फोर्स कॅल्क्युलेशन अकॉर्डिंग टू साइन कन्व्हेन्शन कन्सिडरिंग द शिअर फोर्स डायग्राम. ठीक आहे, शिअर फोर्स डायग्राम आता तुम्ही शिअर फोर्स कॅल्क्युलेशन करून साइन कन्व्हेन्शननुसार शिअर फोर्स डायग्राम काढायचा. नोट बघा काय आहे, ओव्हरहँगिंग पोर्शन ऑफ कंटिन्युअस बीम इज कन्सिडर्ड ॲज कॅन्टिलिव्हर. ज्यावेळी ओव्हरहँग बीम समजा ओव्हरहँग बीम दिलेला असेल, ओव्हरहँग बीमला काय होणार आहे, उरलेला तो ओव्हरहँग झालेला आहे तो कॅन्टिलिव्हर बीम कन्सिडर करायचा आहे, कॅन्टिलिव्हर बीम. मग तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीमची सुद्धा BMD डायग्राम तुम्हाला ज्या त्यावेळेला सांगेन मी. ठीक आहे,
तर ह्या स्टेप आहेत बघा. तुम्हाला सिम्पली सपोर्टेड बीम आहे असं कन्सिडर करून बेंडिंग मोमेंट डायग्राम काढायचा आहे आणि एक्स बार फाइंड आउट करायचा आहे. एक्स बार फाइंड आउट केल्यानंतर ना तो क्लेप्रॉन्स थेरममध्ये तो फॉर्म्युला मोठा एम ए इंटू L1 प्लस 2MB L1 प्लस L2 प्लस MC इंटू L2 इज इक्वल टू -6A1 x1 बार डिवाइड बाय L1 मायनस 6A2 x2 बार डिवाइड बाय L2 असणार आहे. त्या फॉर्म्युलामध्ये पुट केल्यानंतर ना आपल्याला मोमेंट वगैरे मिळणार आहे. लक्षात येते. तर आपण पहिला प्रॉब्लेम बघतोय मित्रांनो. बघा पहिला प्रॉब्लेम एकदम सोपा आहे आणि पहिला प्रॉब्लेम तुम्हाला लक्षात येईलच. मी असं कन्सिडर करतोय बघा. अ कंटिन्युअस बीम ABC is simply supported at A, B and C such that AB is equal to BC is equal to 2 meters. Span AB carries a UDL of 50 kN per meter from A to B. From BC carries a point load of 40 kN at 0.5 meter from C. Draw bending moment diagram and calculate support reaction. Use Clapeyron's theorem of moment. तर बघा मित्रांनो, त्यांनी गिवन डाटामध्ये काय काय दिलं आहे. लोड W1 किती दिला आहे 50 kN पर मीटर म्हणजे UDL आहे. दुसरा लोड दिला आहे तो 40 kN म्हणजे पॉईंट लोड आहे. L1 इज इक्वल टू L2 2 मीटर स्पॅन आहे म्हणजे दोन्ही स्पॅन कंटिन्युअस बीममधले टू मीटर आहे. आणि A1 किती दिला आहे 1.5 आणि B 0.5 म्हणजेच कसं आता हे तुम्ही फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच काय म्हणलेलं आहे बघा. पॉईंट लोड 40 kN ॲट 0.5 मीटर फ्रॉम सी म्हणजे बघा तुम्ही कंटिन्युअस बीम काढण्याचा प्रयत्न करा. कंटिन्युअस बीम बघा हा असा काहीतरी येणार आहे. लक्षात येते. कंटिन्युअस बीम 2 स्पॅन दिलेले आहेत. तुम्ही ज्या त्यावेळेला काढत चला. हा 2 मीटरचा आहे. हा 2 मीटरचा आहे. ठीक आहे. आता याच्यावरची UDL दिलेले आहेत. हा 50 kN पर मीटर दिलेला आहे आणि पॉईंट लोड दिले आहेत. आता हा A म्हणा, हा B म्हणा, हा C म्हणा. पॉईंट लोड C फ्रॉम 0.5 मीटर हा इथं आणि हा 0.5 मीटर दिलेला आहे. तर उरलेला हा 1.5 मीटर येईल. ठीक आहे. आणि इथं हा किती दिला आहे तर 40 kN दिले आहेत. 40 kN. तर ही तुम्हाला डायग्राम काढता यायला पाहिजे. डायग्राम काढता आली तर म्हणजेच काय A डिस्टन्स 1.5 आणि B डिस्टन्स 0.5 म्हणजेच काय A डिस्टन्स 1.5 B डिस्टन्स 0.5. बघा इथं डायग्राम पूर्ण टोटली काढलेली आहे. डायग्राम व्यवस्थित काढत चला त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय प्रॉब्लेम्स वगैरे येणार नाही. ठीक आहे. मग स्टेप फर्स्ट काय असणार आहे बघा. ॲझ्युम ईच स्पॅन इज सिम्पली सपोर्टेड बीम. कॅल्क्युलेट फ्री बेंडिंग मोमेंट फ्री स्पॅन AB. म्हणजे काय असणार आहे बघा. फ्री बेंडिंग मोमेंट डायग्राम फाइंड आउट करायचा आहे. तर स्पॅन AB कन्सिडर करायचा आहे पहिला. मग बघा सिम्पली सपोर्टेड बीम फॉर स्पॅन AB स्पॅन काढत चला पहिल्यांदा. तर AB स्पॅन काढल्यानंतर बघा इथं डायग्राम सेपरेट काढा. पहिला स्पॅनचे सेपरेट डायग्राम काढा. सेपरेट डायग्राम काढल्यानंतर ना MA सिम्पली सपोर्टेड बीमला MA आणि MB 0 असते. फिक्स्ड बीममध्ये सुद्धा बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. MA इज इक्वल टू 0 MB इज इक्वल टू 0. एंड कंडिशन्स Mmax इज इक्वल टू फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला UDLसाठी दिलेला आहे. UDLसाठी काय येणार आहे WL²/8 येणार आहे. WL²/8 म्हणजेच काय 25 kN पर मीटर. ठीक आहे. मग 25 kN पर मीटरचे डायग्राम आपण काढू शकतो. म्हणजे तो आपला सर्क्युलर येणार आहे असा सर्क्युलर. ठीक आहे. त्याच्यानंतर ना फॉर स्पॅन BC स्पॅन ज्यावेळी हा BC स्पॅन काढा म्हणजेच हा पूर्ण हा स्पॅन इकडे घेऊ शकताय BC स्पॅन. मग तो MB ॲट B पॉईंटला 0 असणार आहे मोमेंट. C पॉईंटला 0 असणार आहे कारण एंड कंडिशन सिम्पली सपोर्टेड बीम असतील त्यावेळी एंड कंडिशन 0 असणार आहे. Mmax किती असणार आहे बघा. Mmax इज इक्वल टू पॉईंट इथं सेंटरला असणार आहे. त्याला D म्हणलेलं आहे. इथं D पॉईंट म्हणा. तर D पॉईंटला काय असणार आहे बघा. D पॉईंटला इसेंट्रिक लोड असल्यामुळं MD इज इक्वल टू WAB/L. मग W 40 आहे. A 1.5 आहे. B 0.5 आहे. L 2 मीटर आहे. ही डायग्राम आली ही व्हॅल्यू आली 15 kN मीटर. तर ह्याच्यावरनं डायग्राम आपण काढू शकतो. ह्याची डायग्राम ट्रँग्युलर येणार आहे. बघा इथं काढलेलं आहे 25 kN पर मीटर आणि हा 15 kN पर मीटर. ॲक्च्युली हा सेंट्रलला लोड घेतलेला आहे ना पण सेंट्रलला लोड नसून जरासं त्या साईडला घ्या तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. आता
प्लस प्लस साईन असणार आहे आणि हा इथून डिस्टन्स असणार आहे x1 बार आणि हा इथून डिस्टन्स असणार आहे x2 बार असणार आहे. इथून घ्यायचं नाही, सेंट्रलपासून घ्यायचं नाही, ॲट द एंडपासून घ्यायचं आहे. मग बघा हा x1 असणार आहे, x2 असणार आहे आणि ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहेत. तर तुम्हाला माहिती आहे x1 हा किती येणार आहे, मग हा x1 L/2 असणार आहे, L2 असणार आहे. म्हणजेच काय 2/2 म्हणजेच 1 मीटरचा असणार आहे आणि इथं किती असणार आहे L+B/3 असणार आहे. मग L2 आहे, B किती आहे 0.5 म्हणजे 2.5/3 असणार आहे. मग येणारा आन्सर तुम्ही कॅल्सीमध्ये पुट करू शकता आणि येणारा आन्सर 0.8 किंवा 9 वगैरे असं काहीतरी येईल. ठीक आहे, तर आपण बघतोय पुढं स्टेप 2. पहिल्यांदा स्टेप 1 फाइंड आउट केलं, हे सगळ्या डायग्राम वगैरे काढलेलं आहे आपण. स्टेप 2 काय आहे बघा, टू फाइंड आउट सपोर्ट मुवमेंट. सपोर्ट मुवमेंट काय असणार आहे बघा, MA = 0, MC = 0, MB = कॉन्स्टंट. म्हणजे काय, आता फाइंड आउट सपोर्ट मुवमेंट म्हणजे काय, टोटल स्पॅन सगळा काढायचा आहे. टोटल स्पॅन म्हणजे बघा, आता कन्सिडर करताना काय करायचं आहे, टोटल बीमचा विचार करायचा आहे. स्टेप सेकंडमध्ये टोटल बीमचा विचार करायचा आहे. टोटल बीममध्ये काय असणार आहे, सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर एंडला काय असणार आहे, मुवमेंट 0च असणार आहे. ठीक आहे, एंडला मुवमेंट 0च असणार आहे आणि बीला काहीतरी मुवमेंट येणार आहे. मग बघा, फॉर स्पॅन AB स्पॅन कन्सिडर करायचा आहे. AB स्पॅनसाठी एरिया काय असणार आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. हा जर याची डायग्राम मग बघा मित्रांनो, फॉर स्पॅन AB साठी ही डायग्राम येणार आहे. ठीक आहे, मग AB साठी ही एरिया काय असणार आहे, UDLसाठी 2/3 ऑफ हाईट इंटू बेस. मग 2/3 कॉन्स्टंट आहे, हाईट किती आहे 25 आहे, बेस किती आहे 2 मीटरचा आहे. 2 मीटरचा आहे म्हणजे एरिया 1 किती मिळाला 33.33 mm², मीटर² असणार आहे, सॉरी. मग बघा x1 कसा येणार आहे, x1 कसा असणार आहे, x1 बार = L/2 असणार आहे. UDLसाठी L/2, पॉईंट लोड सेंट्रलला असेल तर L/2च असणार आहे. फक्त इसेंट्रिक लोडला तेवढा x1 x2 बदलणार आहे. ठीक आहे, मग x1 बार = L2/2 म्हणजे 2/2 = 1 मीटर असणार आहे. फॉर स्पॅन BC म्हणजे हा स्पॅन BC असणार आहे. हा स्पॅन BCचा विचार करायचा आहे. मग ह्याचा एरिया काय असणार आहे, 1/2 हाईट इंटू बेस. 1/2 हाईट इंटू बेस असणार आहे. मग 1/2 कॉन्स्टंट, हाईट किती आहे 15 आहे तिथं. त्याच्यानंतर बेस किती आहे 2 मीटरचा आहे. याचा एरिया 15 मीटर² असणार आहे. त्याच्यानंतर x2 बार किती असणार आहे बघा, मी इथं लिहिलेलंच आहे 2 + 0.5/3 म्हणजेच कसं असणार आहे, x2 = L+B/3 म्हणजेच काय असणार आहे, 2 + 0.5/3 म्हणजेच x2 = 0.83. म्हणजे बघा हा इकडून घेतलेला आहे, इकडून घेतला असता तर L+A/3 असता. म्हणजे ॲक्च्युली हा स्पॅन इकडं पाहिजे होता, मग तो इकडून घेतला असता. आता हा इकडं आहे त्यामुळं हा तिकडून घेतलेला आहे, L+B/3 असणार आहे. मग बघा आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये काय काय अननोन असणार आहेत. MA माहीत आहे, MA MB MC हे फाइंड आउट करण्यासाठी L माहीत आहे, L1 L2 सगळं माहीत आहे. एरिया माहीत आहे, x1 बार माहीत आहे, L माहीत आहे, A2 माहीत आहे, x2 बार माहीत आहे, L2 माहीत आहे. तर आता MA M2 MC काढायचं आहे. MA किती असणार आहे 0, का एंड कंडिशन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. MA = 0, MC = 0, MB कॉन्स्टंट आहे. MB कॉन्स्टंट म्हणजे MB काढायचं आहे. तर बघा मित्रांनो, MA L1 आहे, तर MA L1 प्लस 2MB L1 + L2 + MC × L2 = -6A1 x1 बार /L1 -6A2 x2 बार /L2. हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे आणि फॉर्म्युला पाठ करत बसू नका, कन्सेप्ट क्लिअर करा. कारण 3 स्पॅन असणार आहे त्यावेळी जरासं आपल्याला स्वतः फॉर्म्युला तयार करता यायला पाहिजे. ठीक आहे, मग बघा MA 0 आहे, L1 काय 2 आहे, मग 0 × L1 0 × 2 0च असणार आहे, त्यामुळे इथं 0 घेतलेला आहे. 2 MB कॉन्स्टंट आहे, MB कॉन्स्टंट ठेवलेला आहे. L1 किती आहे 2 आहे, L2 2 आहे, 2 + 2 4 म्हणजेच काय 2MB 4 असणार आहे. MC 0 असणार आहे, L2 2 असणार आहे, 0 × 2 0च असणार आहे. त्यामुळे बघा 0 + 2MB 4 + 0 असणार आहे. मग बघा -6 A1 किती मिळालेला आहे, A1 33.33 x1 1 मिळालेला आहे, x1 1 मिळालेला आहे /L1 माहिती आहे आपल्याला 2 आहे. त्याच्यानंतर -6 A2 15 आहे, A2 15, x2 0.83 आहे, x2 0.83 /L2 2 आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, ही व्हॅल्यू कॅल्सीमध्ये पुट करा. मायनस आहे त्यामुळे मायनस व्हॅल्यू येणार आहे, -137.34 असणार आहे. तर बघा मित्रांनो, आता इथं
तर बघा मित्रांनो इथं काय असणार आहे 2 4 जार 8 म्हणजे 4 2 8 इथं 8 आलेला आहे ठीक आहे. मग हा 8 डिनॉमिनेटरला जातोय म्हणजे एम बी इज इक्वल टू किती येते 137.34 डिवाइड बाय 8 मायनस येणार आहे म्हणजेच एम बी इज इक्वल टू कॅल्सीमध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर -17.17 किलोन्यूटन मीटर एम ए 0 असणार आहे एम सी 0 असणार आहे म्हणजे एम बीची व्हॅल्यू मिळणार आहे ठीक आहे. तर एम बीची व्हॅल्यू मिळाल्यानंतर डायग्राम आपण काढू शकतोय. तर बघा मित्रांनो डायग्राम काढलेला आहे डायग्राम एम बी किती -17.17 म्हणजेच काय एम ए 0 आहे एम बी 0 आहे सॉरी एम सी 0 आहे एम बी -17.17 म्हणजे ही डायग्राम 17.17ची आहे मायनस आहे हे एकामेकावर ओव्हरलॅप केलेलं आहे म्हणजे काय ही डायग्राम आहे त्याच्यावर ही डायग्राम ओव्हरलॅप केलेला आहे म्हणजे ही डायग्राम अशी येणार आहे म्हणजेच 25 15 आणि ही जी काय सेंटरची म्हणजे एम बी मुवमेंट असणार आहे तर ती ही 17.17. आता तुम्ही म्हणशीला इथं काहीतरी व्हॅल्यू यायला पाहिजे होती म्हणजे ॲक्च्युली आपण फिक्स्ड बीमला कसं केलेलं आहे तर इथं काहीतरी व्हॅल्यू येत होती तिथं फिक्स्ड सपोर्ट असल्यामुळं तिथं काहीतरी व्हॅल्यू येत होती मित्रांनो. इथं सिम्पली सपोर्टेड आहे त्यामुळे सिम्पली सपोर्टेडला बेंडिंग मुवमेंट 0 असणार आहे. आता तुम्ही म्हणशीला की इथं ॲट दी सेंटरला सुद्धा सिम्पली सपोर्टेडच आहे तर मुवमेंट कशी काय तर हा सेंटरला सिम्पली सपोर्टेड आहे पण हा घेताना हा इकडं मूव्ह होणार नाही किंवा इकडं मूव्ह होणार नाही त्यामुळं हा फिक्स्ड कन्सिडर करायचा आहे. आतले इंटरमिडिएट सपोर्ट असणार आहे ते फिक्स्ड सपोर्ट करायचे आहेत आणि ॲट दी एंडचे सिम्पली सपोर्टेड असणार आहे ठीक आहे. त्यामुळं फिक्स्ड कन्सिडर केल्यामुळं काय असणार आहे फिक्स्डला मुवमेंट काहीतरी येणार आहे ती म्हणजे 17.17. ही झाली कंबाईंड डायग्राम ही झाली म्यू प्लस म्यू डॅश डायग्राम असणार म्यू प्लस म्यू डॅश ठीक आहे. हा झाला पहिला प्रॉब्लेम ठीक आहे आपण इथे थांबू शकतोय.